नमस्कार मंडळी. एरवी सकाळी 10पर्यंत ढुंगणवर करून झोपणारा मी आज तुम्हाला घेऊन आलोय सकाळी 7 वाजता शनिवार वाड्याच्या प्रांगणात होणाऱ्या स्वातंत्र्य दिनानिमित्तच्या ध्वजारोहणासाठी. आणि आज सुद्धा माझ्या सोबतीला आहे माझी बजाज TVS होंडा FZ गाडी. गाडी FZ असली तरी माणूस मात्र YZ आहे. चला तर मग. शनिवार वाड्याच्या गेट समोरील नो पार्किंगमध्ये पार्किंग शोधून त्या जवळील दुकानदाराला 2 मिनिटात येतो दादा असं म्हणून मी ध्वजारोहणासाठी निघालो. ध्वजारोहणाचा कार्यक्रम बघण्यासाठी शनिवार वाड्याच्या प्रांगणामध्ये पांढरे कपडे घालून 99% MPSC करणारे विद्यार्थी आणि बाकी 1% इतर जनसमुदाय बसला होता. MPSC UPSC करणारे विद्यार्थी एक दिवस आपण सुद्धा पुण्याचे कलेक्टर होऊन शनिवार वाड्यावर ध्वजारोहणासाठी उपस्थित असू या आशेने शनिवार वाड्यावर मोटिवेशन घेण्यासाठी नित्यनियमाने येत असतात. इतर यूट्यूबर लोकांनी ओळखू नये म्हणून चेहरा बांधून फिरतात. मी चेहरा उघडा ठेवून फिरत होतो तरी सुद्धा झट कुणी मला ओळखत नव्हतं. याचं दुःखही वाटलं आणि आनंदही वाटला. परंतु तिरंग्याकडे पाहून असं वाटलं की एक ना एक दिवस तरी आपण असं काम करू की सर्वांना आपला अभिमान वाटेल. एखादी सुंदर मुलगी मला बघून स्माईल देईल या हेतूने मी मुलींच्या आणखी जवळ जाऊन बघितलं. परंतु मुलीने तर सोडा, मुलाने सुद्धा स्माईल दिली नाही. मी थांबून बघितलं, डोळ्यात डोळे घालून बघितलं, परंतु तरीसुद्धा कुणीच बघायला किंवा स्माईल द्यायला तयार नव्हतं. मग तुटलेल्या स्वप्नांचा बाजार भरवण्यासाठी मी आणखीन पुढे निघून गेलो. सरकारी बँड पथकाचं आगमन झाल्याच्या नंतर लवकरच कलेक्टर सुद्धा येतील अशी आशा पल्लवित झाली. शनिवार वाड्यासमोरील थोरल्या बाजीराव पेशव्यांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार घालण्यासाठी अग्निशमन दलाचा एक कर्मचारी वर चढला होता. आणि अशा प्रकारे माननीय कलेक्टरांच्या हस्ते ध्वजारोहण झालं आणि त्यानंतर सर्वांनी राष्ट्रगीत म्हटलं. त्यानंतर बँड पथकाने कलेक्टरांच्या समोर देशभक्तीपर गीतं सादर केली आणि कलेक्टर सुद्धा तितकेच शांत राहून ते सर्व ऐकत होते. सहज फेरफटका मारत असताना 2 चाहते भेटले आणि आपल्याला कुणीच ओळखत नाही हा भ्रमनिरास दूर झाला. त्यापैकी एका चाहत्याला पकडून मी त्याला बळजबरीने माझे फोटो काढायला लावलं. कारण फोटो काढण्यासाठी दुसरा एखादा फोटोग्राफर आपल्याला पाहिजेच असतो. त्या चाहत्याने सुद्धा कसलंही तोंड वेडं वाकडं न करता 7-8 पोजमध्ये माझे छान छान फोटो काढले. फोटो काढून झाल्याच्या नंतर ठरल्याप्रमाणे मी त्याला 20 रुपये दिले. तो म्हणाला 500 होतात. मी म्हणालो महिन्याचा पगार जर तुला दिला तर मग मी काय खाऊ, चल तुला चहा तरी पाजतो. इतर लोक फोटोसाठी कोणती पोज देत आहेत हे निहाळत असताना मला माझा मित्र अजय सूर्यवंशी येऊन भेटला. अजय सूर्यवंशी म्हणजे खानदेश रत्न अजय सूर्यवंशी. सध्या कर्वेनगरच्या मुलींच्या हृदयाची धडकन म्हणून तो ओळखला जातो. त्याच्यासोबत 2-4 फालतू विषयावर गप्पा मारल्या. शनिवार वाडा. शनिवार वाड्यावर होणारं 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी रोजीचं ध्वजारोहण आणि त्या ध्वजारोहणासाठी जमणारी तमाम MPSC करणारी मंडळी हे समीकरण गेल्या कित्येक वर्षापासून असंच सुरू आहे. याच MPSCचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांमुळे पुणे शहराचं महत्त्व आणि सौंदर्य गेल्या काही वर्षांमध्ये नक्कीच वाढलेलं आहे. अभिमानाने फडकत असणाऱ्या तिरंग्याकडे बघून एवढं वाटलं की तुम्ही कुठलंही काम करा, पण त्या कामाने तुमच्या देशाचं महत्त्व वाढलं पाहिजे. देशाच्या विकासामध्ये त्या कामाचा तिळभर का होईना हातभार लागला पाहिजे. देशाच्या विकासासाठी आणखीन आपल्याला काय करता येईल हा विचार मनात ठेवून
आणि तिरंग्याला अभिवादन करून मी शनिवार वाड्यामधून काढता पाय घेतला.